देशाच्या स्वातंत्र्याला एकूण 80 वर्ष पूर्ण झालीत आणि खरं म्हणजे आपण आपल्या देशाच्या लोकशाहीकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणं गरजेचं आहे. त्याचं कारणही असंच आहे की लोकशाही म्हणजे अर्थातच लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य. पण खरंच लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य आहे का? मग सरकार आणि जनता यांच्यामध्ये दुरावा का निर्माण होतोय? त्याचं कारण असं की आपण या देशाचा प्रदेशाचा जो क्षेत्र आहे ते मोठं असल्या कारणाने आणि त्यासोबतच जास्त लोकसंख्या असल्या कारणाने इथे प्रातिनिधिक लोकशाही स्वीकारली आणि आपल्या देशाचं सरकार हे आपण आपल्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून चालवतो. म्हणजे याचा अर्थ आपण जनते आणि सरकार यांच्यामधला मधातला दुवा म्हणजे अर्थातच आपले लोकप्रतिनिधी आहेत. परंतु होतं काय की आपण जनता राज्यकर्ती न समजता ही जनता आपल्या लोकप्रतिनिधींनाच राज्यकर्ते समजतात. ही खरी गफलत इथे होते. त्या कारणाने आपली मतदानाच्या संदर्भामधली निराशा पाहायला मिळते. आपण एक राज्यकर्ती जनता म्हणून स्वतःला समजलं पाहिजे. आपले लोकप्रतिनिधी हे सरकार आणि जनता आपल्यामधले दुवा आहेत, परंतु आपण त्यांनाच आपले राज्यकर्ते समजता कामा नये. ही चूक होते. त्या कारणाने यामध्ये सरकार आणि जनता यांच्यामधला पडदा निर्माण होतो. म्हणून प्रातिनिधिक लोकशाहीचा कुठेतरी विचार व्हायला पाहिजे का? मग आपल्याकडे आपण प्रमाणशीर मतदान पद्धत स्वीकारली पाहिजे का? किंवा या गोष्टींचा विचार करणं गरजेचं राहील का? यासाठी आणखी एक पुढची गोष्ट म्हणता येईल की आपल्या इथल्या ज्या लोकशाही संस्था आहेत त्या कुठेतरी ढासळलेल्या दिसून येतात. त्यांच्या सुधारणा होणं गरजेचं आहे. लोकशाही संस्था, त्यामध्ये निवडणूक आयोगाबद्दल दिवसागणिक लोकांच्या मनामध्ये जो द्वेष निर्माण होतोय किंवा जी निराशा निर्माण होतोय त्याच्यावरती सुद्धा विचार होणं गरजेचं आहे. आणि यासाठी आपण जनतेने खरं तर या लोकशाहीमध्ये सहभागी होणं गरजेचं आहे. जोपर्यंत जनता स्वतः लोकशाहीमध्ये सहभागी होणार नाही तोपर्यंत या देशातली लोकशाही पुन्हा नव्याने रिस्ट्रक्चरिंग आपल्याला करता येणार नाहीये. म्हणून प्रत्येक व्यक्तीनं या देशाचा लोकशाहीचा भाग आहे असं समजून जगलं पाहिजे.